श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्री गुरुचरित्र सर्व अध्यायांची फलश्रुती काय आहे ते या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा. तर पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळातच खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते. तुम्ही कितीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्वपुण्याई व गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे हे अवघड आहे. घरी आपण पारायण करतो त्याचे 10 पट फळ मिळतं. जे 10 पट फळ मिळत असेल तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रांमध्ये याचे 100 पटीनं फळ जे आहे ते मिळते. कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये. तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या, मनापासून संकल्प करून श्री गुरुचरित्र वाचल्यास ती 100% पूर्ण होतेच असा शेकडो लोकांचा स्वतःचा अनुभव आहे आणि माझा देखील स्वतःचा असा हा अनुभव आहे. ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे, मन स्थिर राहत नाही, एकाग्रता संपलेली आहे, काय करावेसे, काय करावं, काय करू नये काही समजत नाही, आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्ण बरे होतात. तर बघा, काही ग्रंथामध्ये 52 अध्याय आहेत तर काही ग्रंथामध्ये 53 अध्याय आहेत. तर श्री गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे. तीच आज आपण जाणून घेणार आहोत. अध्याय नंबर 1. त्या पठण केल्यानं नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन हे मंगलमय होते. अध्याय नंबर 2. कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय 3 पठण केल्याने गुरुकोपाचे शमन होते व प्रताची पूर्तता होते. त्याबरोबर अध्याय 4 पठण केल्याने श्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5 पठण केल्याने शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6 पठण केल्यानं देवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. अध्याय 7 पठण केल्याने पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 8 पठण केल्याने बुद्धिमानांनीही होतात आणि विवाह कार्य जे आहे ते सुलभ होतात. अध्याय 9 पठण केल्याने सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10 पठण केल्याने नवस फळाला येतात. चोरीचा आरोप जो आहे तो देखील दूर होतो. अध्याय 11 पठण केल्याने वार्ध दोष दूर होतो, वेड नाहीसे होतात. अध्याय 12 पठण केल्याने संकटे दारिद्र्य यांचं निवारण होतं. अध्याय 13 पठण केल्याने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी आहेत त्या नाहीशा होतात. अध्याय 14 पठण केल्यानं प्राणघातक गंडांतरांपासून स्वरक्षण होते. अध्याय 15 पठण केल्यानं तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16 पठण केल्यानं आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17 पठण केल्यानं ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18 पठण केल्यानं संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य कायमचे नाहीसे होते. अध्याय 19 पठण केल्यानं भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळी यात्रा पुण्य लाभते. अध्याय 20 पठण केल्यानं गुरुस्मरण करुणी मणी पूजा कनी ओ गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी बाह्य संबंध परिहरील. अध्याय 21 पठण केल्यानं मृत्यू भयापासून मुक्तता मिळते. अध्याय 22 पठण केल्यानं बांझपणा दूर होतो, बाळंतणीला चांगले दूध येते. अध्याय 23 पठण केल्यानं
पिशाच्य बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24 पठण केल्यानं भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनःशांती लाभते. अध्याय 25 पठण केल्यानं अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. त्यानंतर अध्याय 26 पठण केल्यानं शत्रू निशभ्रम होऊन शरण येतात. अध्याय 27 पठण केल्यानं गर्भ नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्वानांचा छळ दोषांची निवृत्ती होते. अध्याय 28 पठण केल्यानं वाईट कर्माचे दोष दूर होतात. 29 श्रीछल दोषाची एक दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30 पठण केल्यानं कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31 पठण केल्यानं पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32 पठण केल्यानं वैधव्याचे दुःख टळते, भुवा सुसह्य होते. अध्याय 33 पठण केल्यानं अध्याय वचन भाविचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34 पठण केल्यानं प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 35 पठण केल्यानं हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36 पठण केल्यानं चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37 पठण केल्यानं अध्याय हुशबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान प्राप्ती होते. अध्याय 38 पठण केल्यानं निंदा करणारे शरण येतात, अभपूर्णा नित्य प्रराम राहते. अध्याय 39 पठण केल्यानं सद्गुरू प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. सद्गुरू प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40 पठण केल्यानं कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप राहते. त्यानंतर अध्याय 41 पठण केल्यानं सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो, योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42 पठण केल्यानं विद्या व फलाची माती होऊन कर्तबगारीला यश येते. 43 पठण केल्यानं गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 पठण केल्यानं मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 45 पठण केल्यानं कुरुरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46 पठण केल्यानं चिंतांची स्थिरता लाभते, ज्ञानाची देखील प्राप्ती होते. अध्याय 47 पठण केल्यानं पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समवयुष्टी प्राप्त होते. अध्याय 48 पठण केल्यानं गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते. त्यानंतर अध्याय 49 पठण केल्यानं तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचा नाश होतो. अध्याय 50 पठण केल्यानं प्रेग्री रोग, त्वचा रोग नष्ट होतात. अध्याय 51 पठण केल्यानं सुख, समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 पठण केल्यानं श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ जे आहे ते देखील मिळते. अशा प्रकारे अध्यायाचं फलश्रुती जी आहे ती आहे. मनुष्यानं आयुष्यात बघा जन्माला आल्यापासून एकदा तरी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे आवर्जून करावं. झालेली सेवा दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.